आज आपण आलेलो बीडच्या परळी तालुक्यामध्ये या ठिकाणी महा पशुधन एक्सपो हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आपल्यासोबत आयुक्त साहेब काय सर, एकंदरीत या ठिकाणी किती स्टॉल असणार आहेत? माननीय नामदार पंकजताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण परळी वैजनाथ येथे राष्ट्रीय स्तरावरचा महापशुधन एक्सपो घेत आहोत. आणि या महापशुधन एक्सपो मध्ये आपण जवळजवळ या ठिकाणी 306च्या पुढे विविध प्रकारचे स्टॉल्सचं नियोजन केलेलं आहे. या स्टॉल्समध्ये पशुसंवर्धन विभागाच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या संदर्भामधले जे काही आज संशोधन झालेले आणि जे संशोधन उद्या चालून शेतकऱ्यांसाठी त्यांच्या दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणार आहे अशा पद्धतीचे स्टॉल्स, शास्त्रीय स्टॉल्स या ठिकाणी आपण विविध माध्यमातून डिस्प्ले करणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी जसे शासकीय कार्यालय आहेत, कृषी आहे, रेशीम उद्योग आहे, महिला बचत गट आहे, त्याचबरोबर आरोग्य विभाग आहे, बँकेच्या संदर्भात किसान क्रेडिट कार्ड आहे, या जे शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालकांसाठी आवश्यक आहेत अशा विविध विभागाचे स्टॉल्स या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. एकंदरीत या पशुधन महा एक्सपो मध्ये किती प्रजाती असणार आहे जनावरांची? आपण हे राष्ट्रीय स्तरावरचं महापशुधन एक्सपो आहे. यामध्ये देशामधल्या विविध राज्यामधून वेगवेगळ्या जातीचे जातिवंत पशुधन या ठिकाणी दाखल उद्यापासून व्हायला सुरुवात होईल. या ठिकाणी आपण महाराष्ट्रामधल्या गो आणि देशामधल्या गो जातीय ज्या पशुधन आहे ते, त्याचबरोबर अश्ववर्गीय, त्याचबरोबर श्वानवर्गीय, शेळ्या, मेंढ्या, कुकुट याच्या विविध जातीची जवळजवळ 850च्या पुढं पशुधन या ठिकाणी उद्यापासून दाखल व्हायला सुरुवात होईल. यामध्ये महाराष्ट्रामधले लाल कंधारी, देवणी, खिल्लार, डांगी ह्या ज्या ब्रीड्स आहेत त्या ब्रीड्स या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर काश्मीरमधली गड्डे सारखी गोट, त्याचबरोबर जमनापारी उत्तर प्रदेशमध्ये खूप मोठी शेळींची जात आहे ती, त्याचबरोबर हलीकर कर्नाटकामधून अशा विविध जातीच्या पशुधन या ठिकाणी येणार आहे. आणि ती खऱ्या अर्थानं विविध जातीची ही पशुधन पाहण्याची जी पर्वणी आहे ते या ग्रामीण भागातल्या पशुपालकाला आपल्याला 13 तारखेपासून मिळणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील या ठिकाणचं महाएक्सपो प्रदर्शन याच ठिकाणी करण्याचं का निर्णय? माननीय मंत्री महोदया पंकजताई मुंडे या आमच्या विभागाच्या मंत्री महोदया आहेत. त्यांचं या ठिकाणी व्ह्यू जो होता, त्यांचा जो दृष्टिकोन होता तो ग्रामीण भागामधली मराठवाड्यासारख्या परळीसारख्या भागामध्ये जर हे पशुधन एक्सपो घेतला तर आधुनिक तंत्रज्ञानाची जे काही संशोधन या विभागामध्ये झाले ते पशुपालकापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं त्यांना वाटत होतं. त्या दृष्टिकोनातून ज्या भागामध्ये पशुधनाची वाढ मोठ्या प्रमाणात होण्याचा स्कोप फ्युचरमध्ये आहे तो त्यांच्या लक्षात आला आणि त्यामधून पशुधनाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवरती या ठिकाणच्या शेतकऱ्याचं दूध उत्पादन वाढावं आणि त्या दूध वाढून त्यामधला त्यांचा आर्थिक विकास व्हावा हा या मागटला दृष्टिकोन आहे. एकंदरीत या ठिकाणी किती दिवसाचा हा पशुधन एक्सपो असणार आहे आणि कोण कोण मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत? या ठिकाणी 13, 14, 15 या 3 दिवसाचं हे महापशुधन एक्सपो परळी ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. यामध्ये 13 तारखेला माननीय मंत्री महोदया पंकजताई मुंडे यांच्या हस्ते या पशुधन एक्सपोचं उद्घाटन होणार आहे. काही मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि 15 तारखेला जे विविध जवळजवळ 60 वेगवेगळ्या गटामध्ये आम्ही हे पशुधन विभाजित केलेलं आहे आणि त्याचं फर्स्ट, सेकंड, थर्ड असे प्राइज देणार आहोत. आणि त्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित राहणार आहेत. तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन करणार या पशुधन एक्सपो साठी उपस्थित राहण्यासाठी किंवा पाहण्यासाठी? या महापशुधन एक्सपो मध्ये माननीय मंत्री महोदयांनी जसा दृष्टिकोन ठेवला आहे की हे आधुनिक तंत्रज्ञान ते शेतकऱ्यांपर्यंत जायला पाहिजे, त्यासाठी आम्ही सेक्सार्टर टेक्नॉलॉजी, एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी, विदर्भ मराठवाडा विकास प्रकल्प याबाबतची आधुनिक राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत
त्या कशा पद्धतीने प्रभावीपणे आपण राबवणार आहोत या दृष्टिकोनातून या ठिकाणी खूप सारं आपल्याला ज्ञान पशुसंवर्धन विषयक मिळणार आहे. आणि ग्रामीण भागामध्ये आणि मराठवाड्यासारख्या विभागामध्ये हा एक्सपो होत आहे, तर नक्कीच या आसपासच्याच नव्हे तर राज्यामधील आणि राज्याच्या बाहेरच्या पशुपालकाला मी आवाहन करतो की परळीमध्ये आपण या पशुधन महाकुंभाचा तुम्ही साक्षीदार व्हा आणि या ठिकाणी असणारं आधुनिक तंत्रज्ञान घेऊन आपलं पशुपालन अजून आधुनिक होईल या दृष्टिकोनातून इथून ज्ञान घेण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या पशुधन महाएक्सपो मध्ये यावं असं मी आवाहन करतो. नक्कीच तुम्ही पाहू शकता परळीमध्ये महापशुधनाचा महाकुंभ मेळावा या ठिकाणी भरत आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या लाभ योजना ज्या आहेत त्या ठिकाणी मिळणार आहेत. या ठिकाणी 13, 14 आणि 15 तारखेला या ठिकाणी महापशुधन एक्सपो होणार आहे आणि 13 तारखेला माननीय मंत्री पंकजताई मुंडे यांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा होणार आहे आणि 15 तारखेला माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते बक्षीस वितरण देखील होणार आहे. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, कुठल्या प्रजाती या ठिकाणी येणार आहेत हे देखील आपण याचा आढावा घेणार आहेत आणि कुठले स्टॉल असणार आहेत, किती स्टॉल असणार आहेत, एकंदरीत सर्व गोष्टींचा सर्व घटनेचा आपण आढावा या ठिकाणी घेणार आहेत. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, परळी, बीड.